एकीकडे शिंदेगडाचे नवनिर्वाचित आमदार हे मंत्रिपदाची आशा बाळगून आहेत, तर दुसरीकडे अपक्ष आमदारांनी देखील मंत्रिपदाबाबत अपेक्षा व्यक्त केलेली आहे। यात प्रामुख्याने पुढचं नाव येत आहे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांचं। शरद सोनावणे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे। शरद पवार गट आणि अजित पवार गटाविरोधात निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवलाय। शिवसेनेतून बंडखोरी करत त्यांनी ही निवडणूक लढवली। आजच्या शिवसेनेच्या बैठकीत देखील शरद सोनावणे उपस्थित असणार आहेत। आमदार शरद सोनावणे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, आपण जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी विरोधात तुम्ही अपक्ष निवडून आलात आणि यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला हेलिकॉप्टर पाठवून बोलवून घेतलं। एकूणच काय यामागची मुख्यमंत्र्यांची भूमिका होती आणि काय तुमचा संवाद झालाय? मुख्यमंत्री अतिशय सोज्वळ आणि स्वच्छ मनाचे आहेत, निर्मळ मनाचे आहेत। एकनाथजी शिंदे साहेबांना मी गेले 30 वर्ष ओळखतोय, त्यांच्या जवळून काम केल्याचा मला आत्तापर्यंत योग आलेला आहे। मी त्यांचा जिल्हा प्रमुख म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये काम करतोय। खरं तर युती ज्यावेळेला होती भाजप आणि शिवसेना त्यावेळेला माझी तिकीट फायनल झालेली होती, पण अजितदादा आल्यानंतर आमचं समीकरण बदललं। पण मी काही नाराज झालो नाही। मी साहेबांना सांगितलं की शेवटी आता तुम्हाला प्रोटोकॉलप्रमाणे जशी पॉलिसी ठरली त्या पॉलिसीप्रमाणे तुम्हाला विद्यमान आमदारांना तिकीट द्यावी लागेल। आपण बघतोय तुमच्या सकट इतर देखील अपक्ष आमदार मंत्रिमंडळ म्हणजे एकनाथ शिंदे यांना समर्थन देत आहेत। 4 आमदारांची नावं त्यात आहे। तुमची अपक्ष आमदारांची काय मागणी, काय अपेक्षा असणार आहे यावेळी सरकारमधनं? नाही बघा, अपक्ष आमदार तसे यावेळेला मोठ्या असलेल्या विजयामध्ये अपक्षाची संख्या फार छोटी आहे। तसं पाहायला गेलं तर आधी वाटत होतं महाराष्ट्रामध्ये की अपक्षाचा बोलबाला राहील, पण तसं काय राहिलं नाही। आज 100% जे बहुमत आपण पाहतोय ते युतीच्या बाजूने आलेलं आहे। पण आम्ही जे मंडळी सरकारबरोबर जे काम करणार आहेत अपक्षबरोबर, तर त्याच्यामध्ये आमचं प्रमुख मागणी ही जाणार आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करत असताना, आमच्या मतदारसंघात काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी 100% आपण सर्वांनी एक जबाबदारीने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे। आणि ते संरक्षण केवळ कामाचंच नाही, तर ते संरक्षण आम्हाला विकासाचं पण मिळालं पाहिजे आणि आम्हाला त्या त्या भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली पाहिजे। 4मध्ये आम्हाला जर समजा उद्या मंत्रिपद द्यायचा जर निर्णय झाला तर त्या मंत्रिपदामध्ये सुद्धा किल्ले शिवनेरीला हा न्याय मिळाला पाहिजे। कारण आज 75 वर्ष झाली आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि किंबहुना महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960ला झाली। तो जो सुवर्ण कलश आहे, आता बऱ्याच लोकांना तो माहीत नाही, आताची जी पिढी आहे त्याला कल्पना नाही की महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश, महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या ठिकाणावर झाली। तिथेच पहिली कॅबिनेट झाली आणि यशवंतरावांनी या बलशाली महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं। ती भूमी आज मंत्रिपदापासून वंचित आहे आणि ती जर सुवर्ण संधी जर आपल्याला समजा इतिहासामध्ये त्याची नोंद करायची असेल तर आता जी शिवशाही आहे, या शिवशाहीने नेहमीच छत्रपती शिवरायांचा जय जयकार केलेला आहे। तर आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांनी मिळून शिवनेरीला हा सन्मान दिला पाहिजे आणि कॅबिनेट मंत्रिपदाची आता शपथ त्यांच्याबरोबर व्हायला पाहिजे। अशी तुम्ही एकूण अपेक्षा करतात की कॅबिनेट मंत्रिपदी तुमची नियुक्ती निवड झाली पाहिजे? माझी म्हणण्यापेक्षा इथून मागं 75 वर्ष कोणालाही झाली असते तर आपला आनंद झाला असता, पण आत्तापर्यंत झालंच नाही ना असं। त्यामुळे आता मी निवडून आलो आहे, माझी 2nd टर्म आहे, तर मला असं वाटतं पाहिजे की त्या भूमीला न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी भावना आहे। आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरीला अर्थातच जुन्नरमधनं कॅबिनेट मंत्री व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी शरद सोनावणे यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते आहे। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।